शुभ सकाळ सगळ्यांना। कल्पना लातूरकर यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कशा मग तुम्ही समजेजण बरे आहो का? मी बी एकदम मस्त आणि मजेत आहो। आणि झाला का नाही चहा पाणी नाश्ता तुमचा? झालाच असेल, कारण आता वाजलं तर 10। तर आता मी ही माझा व्हिडिओ माहेरातून तुम्हाला दिसलेला आहे, कारण मी आता माहेरमध्ये आहे आणि आता चाललो मी शेताकडे। तर शेताकडे आता का काम आहे तर का नाही ती तर पुढे चला तुम्हाला कळलंच। पहिलीच बार आहे खरं तर, ह्या व्हिडिओमध्ये ही माझी पहिलीच बार आहे शेताकडे जायची। अण्णा होते तेव्हा काही शेताकडे येऊ देत नव्हते, म्हणायचे की एवढा लांब पाय तुळत कुठंही करणार बसा की उगं घरी खावून थंडवणी अर्धी कोर भाकर असं म्हणायचे। आणि बघितलं का मी हो का शेतकरी मस्तपैकी डोसक्यावर टोपलं घेतलं, म्हणजे ह्या टोपल्यात भाकरी ही ती आहेत बरं का। तर असं डोसक्यावर घेतलं टोपलं, काय नीट बसानी थांबा ह्या टोपल्याला जरा मी नीट करते। आता झालं नीट। तर आता शेत काय जवळनी टोपलं घेऊन असंच जायचं म्हणल्यावर जवळ नाही, लई लांब शेत आहे आणि गाडीवरच जावं लागतंय, कारण चलत जायचं म्हणल्यावर मला वाटते अर्धा पाऊण तास 1 तास तर लागत असेल माझ्या जवळजवळ। तर असं गाडीवरच जावं लागते। रस्ता बी चांगला नाही, नुसतं खडडम खडडम खडडम, मोबाईल बी हल्लाला हो का, खाली खडक आतरले कारण रस्ता। तर आता आम्ही मी आणि माझं पोरगं चालल्यावर राहुल गाडी चालवलेला आहे आणि प्रज्ञा घरीच आहे, म्हणजे माझी भाऊजाई घरीच आहे। आई बाया रोजान पायामध्ये आणि आता मी भाकरी घेऊन तर आणि पुन्हा अजून एक खेप करणार आहे राहुल प्रज्ञा। तर आता इथे गाडी थांबवावी लागते, कारण इथून आता वरी जायला रस्ता अजिबात नाही। लई भारी वाटलेल्या डोसक्यावर घेऊन चलायची। माझं पोरगं म्हणाले मम्मी तू तर कधी शेतकरी म्हणीच वाटलेल्या साडी नेसायला पाहिजे होतं आहे कधी। तर हो का आता असं चलत जावं लागते वरी जाताना। हो का रस्ता असला हाय आणि इथून कसं गाडी चालणार आहे सांगा? पाऊस आल्यावर तर कसलं हिवा होत असेल, काय चिखल बिकल काही वरी नसणार आहे बरं का, मात्र खालून जाताना लई चिखल आहे आणि राहत असेल माय हो का काळी माती बुक्क दिसलेली की चिखल राहत असेल। पावसाळ्यात मी कधी आल नाही, कधी यायचा प्रसंगच यायला नाही, कारण माझ्या अण्णाने आम्हाला कधी शेताकडे येऊ दे मला दिसते का नाही पोरानं जरा झलक दावले त्या कोरपडीची। कोरपडले आले इथं आणि जो असले भारी आले कधी मुठ्ठी लट आले एकदम। बघितलं का हो का खालचा व्ह्यू कसला भारी दिसलाले। तर गावाकडची मजा खरंच लई वेगळी राहते बरं का। इथून तिथून झाडाझुडपानं कोरपड दुनियाची आलेली आहे असं वाटलं, ही बी कोरपड घेऊ ती बी कोरपड घेऊ सगळेच चांगले आहे। तर आता डोसक्यावर टोपलं घेऊन जाता जाता तुम्हाला सांगते एवढं जर बेकार वाटलेले अजून जर आता वरी डोंगर आहे तर चढायचं म्हणल्यावर हो का बघितलं का। आणि आता इथून मला का माझी खरंच कॅपॅसिटी संपली माय, लई पाय वगटे दुखलेला, तर पाय उरपाटी वडलेला तर खाली एवढं डेंजर दुखलाले। सोपं आहे शेतकऱ्याचं काम बरं का। तर हो का इथं आधीचा आई बाया ह्याला घेऊन आले आहे, तिकडं माझा भाऊ हाय, इथं अंशू हाय आणि रान बघितलं का हो का अजून एवढं मोठं ही सगळं ही करायचे आता नीटनेटकं। तर आता ही करळ यायच्या म्हणजे ह्याच्यातलं झालेल्या गवताच्या काड्या बिड्या का राहते का नाही ते समजा इचून काढायचे आहे। तर इथं आता आधी आईनं म्हणली इथं भाकर ठेवतो, मग मी इथं आता भाकर ठेवलाले आणि भाकरी ठेवून ह्याच्यावर आता झाकते। इथं झाड आहे हो का ही लिंबाचं आणि ह्या झाडाखाली आडोशाला आता इथं मस्तपैकी मला तर जेवणाचंच पडले का काय माहिती बरं, मला खरंच रानात जेवायला लय आवडते। कुणाकुणाला आवडते बरं सांगा रानात जेवायला? तर बक्कळ भांडे कोंडे दुनियाचं आणले। तर आता ही स्टॉल जी आहे का नाही ह्याच्यावर आता असं झाकून ठेवते। तिकडं बाया तो का लागल्या आता कामाला आणि तिकडं अमोल हाय, अंशू हाय, गौतम हाय, नाही सॉरी गौतम म्हणते राहुल आहे, गौतमची ध्यान झाली। गौतम आणि राहुल म्हणजे माझ्या भाऊजाईचे भाऊ आहेत, म्हणजे माझ्या भावाचे मेहुणे आहेत। तर चला आता तुम्हाला थोडं ओळख करून देते। तर इथं हो का ही आहे आमची उषाताई, म्हणजे आमच्या इथं तिथं राहते शेजारी। आणि पुन्हा हो का ही इथं आहे ही माझी आई, माझी मम्मा आहे, ही माझी आई आहे। आणि तिकडं अमोल हसलेला आहे आणि हे आहे त्या तिथल्या शेजारच्या आमच्या म्हणजे माझ्या वयाच्या आहेत बरं, काकू कसं म्हणावं की माहिती त्यांना असं नात्यानं काकू लागतात आणि ती मामी आहे। तर चला हो का एवढं आता ही काढायचं आहे आणि आता मी बी गवत काढणार आहोत। बघू आता किती होते का होते माझ्यानं, असले कामं काय कधी एवढं करायला नाही बरं का। तर अंशू बघितलं का हो का कसलं भारी काढलेलं आहे गवत मस्त काढलेलं तर बरं त्यानं, लय रुबाबानं बोलते। अंशू म्हणजे ही माझ्या भावाचं पोरग आहे आणि एक पोरगी आणि एक पोरगा आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे। तर बघितलं का हो का
मागे कसलं भारी तर काढलाले ग माझ्या छकुलं माझं. तर खुरप्यानं गवत काढलाले. मला ह्यानं थोडं थोडं कधी अण्णावणीच असं चलणं ही ती वाटते, म्हणजे माझे अण्णा असंच चलायचे. आणि पहिल्यांदा शेतात आले ह्याचं असं ह्याला काहीच वाट नाही गेले. बघितलं काय हो का, तिकडं माझा आशू बी बसला, आशू बी करलाय काम. माझ्या लेकरानं बी कधी कुठलं रानातलं काम बिम केलं नाही तर बरं करलं आता. आणि अंशू हो का बघितलो का कसं ढिगाऱ्याजवळ चालले गवताच्या आणि काढलाले खाडी कुसपट सगळं. आणि आता हो का इकडं मी लागले कामाला. बघू आता हो का असं काढलाले मी. तर ही आहे गाजर गवत, ज्याला काँग्रेस बी म्हणतात काय काय भागात. तर ही गाजर गवत आहे, आमच्याकडे गाजर गवत म्हणतात ह्याला. आणि किती बी हे केलं तर येते चुगवते, ह्याला किती बी काढून टाकलं तर. इकडं मामी ही ती समजा हसलायला आता, आणि हसू जाता माय आता काम करायचं म्हणल्यावर काय आहे की नाही. ऊन बी वरून लागलाले दुनियाचं. आणि बरं छान वाटलाले काम करायला, भारी वाटलाले. कारण जरा कष्ट बी केलं का नाही. हो का जमीन बघितलं का कसली भारी आहे. ह्याच्यात ही काळी माती एवढी चांगली आहे की नाही, पुन्हा आणून टाकलेली आहे. आणि गवत जरा रानाला नीट केलं तर ठीक आहे. वरून असं तुम्ही बघितलेच आता रानं कशी आहेत, असं वगळते असल्याने आहे, तर डोंगर असल्याने. तर ही उताराला असल्यानं कनी दुसऱ्याच्या ह्याच्यातलं सगळं वाहून काडी कुसपट इथं येऊन पडलाले. तर मी काढलाले आता इथं. तर असं रानातले कामं माहेरला गेल्यावर कोण कोण करता सांगा. मला तर काय सासरी शेत नाही, आणि मला आवडते बरं का असं रानातलं काम करायला. बरं का करावं, आम्हाला काही शेत नाही ना काय नाही. आई म्हणल्या टोसक्यावर काहीतरी घेऊ का नाही, अंगावर काय घेऊ का नाही म्हणल्या. बरं काय एवढं तेवढं तर असं चालायचंच आहे का नाही. तर अंशू हो का इकडं काय ऐकना झालाय, त्याची भीव वाटलाले त्याचं इचू किट्याचं. इचू बी निघालता एक आत्ता इथं. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. जीनच्या कपड्यामध्ये काय आहे ती गाणं, जीनच्या कपड्यामध्ये दुनिया झाली आग दंग. माझं आशू बी कसं काढलाले मा इकडं. लिकरू माझं कसलं भारी काढलाले, कधीसुद्धा काम करायला नाहीत माझ्या बाळाहनं. मला वाटतं हे नाही तर शेतात म्हणजे रान ही बघायलाच नाही. तर पहिल्यांदा छोका शेतात आले तर कसं पट 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 गवत गोळा करलाले. लिकरू माझं टाकलाले बहादर आहे. तर आणि आता इथं अंशूला मी जेवायला वाढलाले हो. आणि भूक लागली आता लेकराला. आम्ही बी जेवणार आहोत बरं का. बरं बायाहनं म्हणल्या थोडं राहिलं तेवढं काढून येतं. तर इथं अंशू माझं जीवलाला आहे. चकुलं माझं कसलं भारी दिसलाले ग सोनं. तर डाळ भात दिलो त्याला मी, आणि आता जीवलाले लिकरू इथं. आणि आता एवढं ह्याचं झालं बायाचं झालं होत आले. तर आता आम्ही बी मी आता इकडे तिकडच्या कडेला बसणार आहोत आम्ही, कारण तिकडं जरा सावली दाट आहे. इथं जरा विरळच वाटलेले आहे, जरा मधीच तुरळक ऊन पडले आणि वाटलेले. तर आता तिकडं पलीकडच्या साईडला आता ही सगळं सामान घेऊन जाते आणि ठेवते, म्हणजे बाया डायरेक्ट आता तिकडच्या झाडाखाली येतील. का ह्यानं कनी घरी असं जेवायचं म्हणलं का नाही अंशू जेवत नाही अजिबात. बरं इथं आल्यावरच ह्यानं एवढं मन लावून जेवण करलाले, कारण इथं हिंडून फिरून मोकळ्या अंगी ह्याला लागले भूक. ह्याच्या जीवापेक्षा जास्त छान काम केले खरं तर आज. घरी कसं लेकरं खेळण्याच्या ह्याच्यातच राहतात आणि लय बाऱ्या म्हणावं लागते ह्याला. मी म्हणला ते बाळा तुला जेवाय देऊ का, तर लेकराचा हात माझ्या भरलाय, पाणी पिवलाले. घरी ह्याच्या मागं लागावं लागते तू जेव म्हणून. तिथं लागले काय की आग चरचर हुलाले आहे, आणि मी हातानं चालते म्हणतर चारू बी देणार गेलं. तर चला आता आम्ही बी हो का इथं मस्तपैकी जेवायला बसला. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का. आणि हो काहीचं असं झाकणं व्हानं टोपणं व्हानं जेवण घेऊन माणूस पोटभर खायचं बघते. आणि मी व्हिडिओ काढला लिहून माझा भाऊ लाजलेला इथं. हो का इथं शेंगदाणे ठेचा आणले, भात वरण समजा. तर चला मग जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जावा. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते, पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत समजायला बाय बाय. खात राहा, मस्त राहा, महत्त्वाचं म्हणजे आनंदी